हॅलो. मस्त सकाळ झाली आणि सकाळचं माझं सगळं आवरून झालेलं आहे. माझं म्हणजे माझं स्वतःचं. अजून घरची कामं थोडी थोडी बाकीच आहेत. पावसाळा चालू आहे. बरं, इकडे ना भोपाळमध्ये जसा कोकणात, मुंबईत आपल्याकडे पाऊस पडतो ना, तसा बिलकुलही पडत नाही. म्हणजे अगदी थोडा थोडका, एखादी सर आली तर आली. सर पण म्हणजे अगदी थोडी थोडी असते. आपल्याकडे ज्या सरीवर सरी असतात ना, तशा इथे मुळीच नसतात. असो, पाऊस पावसाचं काम करतोय. मी माझी थोडी थोडी कामं करून घेते आणि बॉटल्स वगैरे ज्या भरायच्या आहेत, बाबांना शॉपमध्ये घेऊन जायच्या, त्या सगळ्या भरून ठेवते मी. कारण ऐनवेळी मग ते आल्यानंतर घाई नको, म्हणून मी आधीच जसं मला वेळ मिळेल तशी तशी मी पटापट कामं उरकून घेते. म्हणजे माझी पण घाई नाही होत आणि आपल्या कामांमुळे समोरच्याला पण थांबावं नाही लागत. असो, बरं, मी आत्ताच नुकतीच माहेरी जाऊन आले आणि जवळजवळ मी महिनाभर होते तिकडे. माहेरी म्हणजे चिपळूणला होते, त्याच्यानंतर राजापूरला होते. पण मी अशा ठिकाणी पण जाऊन पण, म्हणजे अगदी गावामध्ये होते, पण अशा ठिकाणी पण जाऊन पण मला जांभळं भेटलेली नाहीत. पण ते आमच्या इकडे बघा किती मिळत आहेत. म्हणजे 2 दिवसानंतर बाबा मला आवडतात म्हणून मस्त जांभूळ घेऊन येत आहेत आणि काल पण घेऊन आले. मस्त मी ती धुवून फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि गावाला मी एवढे होते आणि एप्रिलच्या मला वाटतं एंडिंगपासून आम्ही गावाला होतो, मेपासून. पण अजिबात जांभूळ टेस्ट करायला पण नाही भेटलं. ती मला इथे येऊन भेटली. मस्त मी आता फ्रीजमध्ये थंड करते ती आणि मग खाते. छान लागतात. असो, बरं, ह्या सगळ्या बॉटल्स वगैरे आहेत त्या मी आता बाहेर ठेवते आणि मला बाकीचं पण थोडंसं आवरून घ्यायचं आहे. ते पण आवरून घेते. जेवणाचं पण बघायचं आहे. आणि हा पसारा बघा, म्हणजे तो तर असतोच घरी असल्यानंतर, त्याच्यामुळे ती मी थोडी थोडी आवरते. कारण मग एकदम ना करायला मला पण कंटाळा येतो आणि असं पसारात बसायला पण नाही आवडत. त्याच्यामुळे जे हाताबरोबर पटापट आवरता येईल तसं मी आवरून घेते आणि जेवणाच्या तयारीला लागते. हे न्यूजपेपर वगैरे अजून तिथेच आहेत सकाळचे, जे वाचलेले असतात, त्याच्यामुळे ते पण मी जागेवरती ठेवते. आणि आज जेवायला पण मी सिंपल बनवणार आहे. आज आहे वार आहे ॲक्च्युली नॉनव्हेजचा, आणि नॉनव्हेजच्या दिवशी आम्हाला नॉनव्हेज लागतं. पण सकाळी पण आज मी पोहे बनवले आणि आत्ता मी इथे जवळा, बटाटा आणि वांगं एकदम म्हणजे मस्त मसाल्यात बनवलं. सोबत आहे चपाती आणि आता जेवताना ऑमलेट करेन गरम गरम. असं मस्त आजचं आमचं जेवण आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.